आपल्याला जो हा मधला पट्टा आहे ना, हा अंगठीच्या समोर मध्ये दिसतंय, ह्या पट्ट्याला जायचं आहे. आणि ही इथं गुफा आहे, इथं ह्या साईडला ही जी गुफा सारखी दिसत होती ना, म्हणजे हा लांबून बघला ना तुम्ही तर हा पूर्ण एक दरवाजा सारखा दिसतो असा. आणि ही गुफा अशी वाटते, म्हणजे लांबून बघल्यावर गुफा टाईप दिसते. पण आपल्याला गुफेपर्यंत येताना ना, आपल्याला रस्त्यात काय इथं ह्या बघा ह्या पायऱ्या पाहायला भेटतात. 1 2 3 ह्या बघा ह्या पायऱ्या आहेत. मग ह्या पायऱ्या इथं कसं काय केल्या असतील, मला वाटतं ना इकडे काय ना काहीतरी रहस्य असेलच ह्या साईडला. आणि हा फक्त एक म्हणजे हा दिसतो ना, हा चकवा देण्यासारखी म्हणजे बनवलेला असेल, काय असं काहीतरी असेल. सो आहे नमस्कार मित्रांनो, मी नितेश उंबरकर आणि तुम्ही बघता नितेश ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टार्गेट आहे तो आहे असेर किल्ला. पण नेमका असेर किल्ल्याच्या वरती आपल्याला नाही जायचं आहे, आपल्याला खालतीच जायचं आहे. असेर किल्ल्याच्या ज्या खालती कडेला ना एक गुफा आहे, आणि ती गुफा आज मी एक्सप्लोअर करण्यासाठी चाललोय. आणि मॅक्सिमम लोकांना ही गुफा माहिती नाही, म्हणजे भरपूर लोकांना माहिती नसेल की असेरी गडाच्या पायथ्याला म्हणजे कडेला एक गुफा आहे. आणि मी भरपूर दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामला, कुणीतरी झूम करून ना त्याचा व्हिडिओ काढून पाठवला होता. तर तो मी बघितला की असेरी गडाच्या पायथ्याला एक गुफा आहे म्हणजे कडेला. तर आज परत ती कोणाला माहिती नसेल तर आज तीच मी एक्सप्लोअर करून आणि तुम्हाला दाखवणार आहे नेमकी कशी गुफा आहे ती. आणि आता मी भरपूर वरती येऊन आता व्हिडिओ शूट करत आहे. मॅक्सिमम अंतर तर मी कव्हर केलेलं आहे, कारण की आपल्याला लवकरात लवकर अंतर कव्हर करायचं, त्याच्यामुळं मी खालतून वरती चढलेलं आहे. आणि माझ्या मागे तुम्हाला हायवे दिसत असेल, बाकी तो तिकडनं त्या साईडला आहे अर्सुलगड. आणि जास्त टाईम न घालता आपण लवकर सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला मी थोडीशी झूम करून दाखवतो कुठं आहे नेमकी गुफा ते. हे बघा इथं झूम केल्यावर थोडीशी दिसते, जास्त एवढं काही क्लिअर दिसत नाही. हा तुम्हाला इथं दिसत असेल, हा एक दरवाजासारखा दिसतो ना, हा बघा हा हीच गुफा आहे. आणि आपल्याला आता ना ह्या साईडनं जायचं आहे असं इकडनं, आणि असं चढून वरती आणि नंतर इथंपर्यंत जायचं आहे. आणि मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी नाही मिळत. बाकी अर्धा मॅक्सिमम अंतर मी चढून आणि नंतर व्हिडिओ शूट करतो, कारण की खालती पण केला असता पण आपल्याला अंतर कव्हर करायचं होतं त्याच्यामुळं. बाकी हे बा कसं ही जी असेरीगडाच्या साईडला एक डोंगरी आहे ना, त्या डोंगरीला चाललो आहे. आणि तिथून का हा आपल्याला जी एक ऑइली आहे त्या ऑइलीला चढायचं आहे. बाकी तिकडनं पण चढवलो असतो, पण आपल्याला वरती चढून आणि नंतर खालती उतरायला लागलं असतं. परंतु हा बघा दिसत असेल आपल्या माझ्या मागे असेरीगड, आणि त्या तिथंच आहे ती गुफा त्या साईडला. बघूया आपण तिथंपर्यंत जाण्याचा रस्ता कसा आहे तो. बाकी रस्ता तर दिसतोय, पण तिथंपर्यंत जातानाचा रस्ता एकदम खतरनाक वाला सीन दिसतो. बाकी पाहूया तिथं गेल्यावर कसा काय असतं. हा बघा असेरीगड आपल्याला एकदम काय आता जवळून दिसायला लागला आहे. आणि आपल्याला जो हा मधला पट्टा आहे ना, हा अंगठीच्या समोर मध्ये दिसतंय, ह्या पट्ट्याला जायचं आहे. आणि ही इथं गुफा आहे इथं ह्या साईडला. तर तिथंपर्यंत आपल्याला काय आता या ऑइलीला चढायला लागेल वरती. ऑइलीला चढून आणि नंतर असं वळायला लागेल वरती. मित्रांनो, मी एक चुकी केलेली आहे ती म्हणजे ही बघा ही जी चप्पल आहे ना, ही बघा ही मी स्लीपर घालून आलेलो आहे. आणि आपले जर का डोंगराला फिरायला जात असेल तर आपल्याने एकदम चांगली काहीतरी ग्रिपवाली असलेली चप्पल ती घालून यायची, कारण की जेणेकरून आपला पाय स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि जर का असे स्लीपर आपले घालून याल ना तर आपला पाय स्लिप होण्याचा जास्त चान्सेस असतो. त्याच्यामुळं कधी पण फिरायला झालं असेल डोंगरामध्ये किंवा कुठे पण आता घाबरलो होतो इथं, तर फिरायला जात असाल तर एकदम ग्रिपवाले चप्पल घाला किंवा बूट घाला, हे चांगले बेस्ट राहतात. आणि आता काय खरी सुरुवात होणार आहे वरती चढायला.
सो मित्रांनो इकडे काय पक्ष्यांचा खूप जास्त आवाज येऊन राहिला आहे आणि एक पक्षी तर असा माझ्यावर जोरसारखा करायला लागला आहे, म्हणजे काय माहिती नाही काय आहे. असं वाटतं मला शिवा मारायला लागला आहे. हे भोकाड आहे ना, याच्यामध्ये काय आपल्याला हा असा करण्यासाठी याचा वापर आपण करतो. आणि बाकी हा बघा समोर हा दिसतो काय, आता तिथेपर्यंत रस्ता हा दिसतो वाटतं. काय सांगू भावांनो, बिचाऱ्या मच्छरांची मजा झाली. म्हणजे मच्छरांनी एवढा खायला लावला नाही, आईच्या गावात जाम चावायला लागला. आपल्याला वरती जायला लागेल लवकर लवकर, कारण मच्छर जाम चावायला लागला. जबरदस्त आवाज, एकदम घुमामतो सारखा. त्या भोकाड असलं ना की थोडा घाबरे वाटते, डर सा लगता है मेरी जान. हे पहा, पाऊस नाही आहे तर बरं आहे, नाहीतर पाऊस असला असता तर आपली फजिती झाली असती. आणि त्याच्यासाठीच पाऊस नव्हता. अरे यार, ओ माय गॉड, बाल बाल बच गया. तेव्हाच सांगतो मित्रांनो की ग्रीपवाली चप्पल घालून या, अशी सिल्पर नाही. हे बघा, हे ह्याला काय ग्रीप अजिबात नाही मिळत. आणि आता मी पडता पडता वाचलो. बाकी मच्छर खायला लागलाय मला, खाया काय मच्छर चावण्या अगोदर पलतो इकडनं. सो मित्रांनो माकडं काय भरपूर आहे तिकडं ना, माकडा सेपाटायचं ना आपल्याकडं. एकूच निंजा टिक आहे, आरडायचं. ए धाव, ए धाव, ए गण्या धाव, ए नित्या धाव, ए नित्या धाव, धाव धाव धाव. आखी वरती जाऊन राहिलीत. ती पहा ती त्या तिथं झाडावर आहेत, काय दिसणार नाही तुम्हाला. बाकी ह्या वरती चढतो, जाम पळायला लागली. हर हर महादेव. या माकडांची काही गॅरंटी देता येत नाही. हे वरतून ना कधी पण डोंडी लोटतात, मध्ये दगडी टाकतात किंवा लोटतात. त्याच्यामुळे जरा चतुरत राहायचं, सावधान. कारण की काय माहिती कधी डोंडी लोटतील आणि आपला कचुंबर बनवतील, गॅरंटी नाही. बाकी नजारा पहा किती भयानक वाटतो, एकदम बहुत डेंजर. ती दरडी कोसळलेली आहे वरती, ती पहा तिथल्या खूप जास्त दगडी कोसळल्या आहेत मोठमोठाल्या. ती समोरची ना दरडी कोसळलेली आहे आणि दगडी पहा किती आलेल्या आहेत. हे बघा, ह्या खालवर गेलेल्या आहेत आणि ती समोरची दरडी कोसळलेली आहे, म्हणजे ती इथं दिसते ती. बाकी वाव, बहुत डेंजर. तर फायनली आपण ना जिथून ज्या रस्ता जातोय ना त्या साईडला, त्या रस्त्याची आपण पोहोचलेलो आहात. हा बघा, हा रस्ता दिसतो ना, हा पाठीमागे माझ्या ह्याला चढायला लागेल असं. बाकी वरतून पण आहे, पण तिथे चढायला साठी एकदम सांभाळून जायला लागेल आपल्याला. काय एकदम सावधान जायला लागेल, कारण की वन मिस्टेक आणि खेळ खतम. हा पहा रस्ता, हा बघा बहुत डेंजर. खालतं बघा, खालती खालती एकदम खाई. हे तर काहीच नाही, ही तर फक्त सुरुवात आहे भावांनो. याचे पुढे बघा आता रस्ता कसा येईल, एकदम जबरदस्त. जाग जागा काय गिरीपच नाही मिळत चढायसाठी. ग्रीपच नाही मिळत पकडायसाठी चांगली एवढी.
सांभाळून चढायला लागेल एकदम. ही चप्पल आणून काय गलती केली मी. चलो सो फायनली इथे परत कसा तरी पोहोचलो. इथून काय आपला खरा प्रवास सुरू होतोय. आणि इथनं काय जास्त गवत वाढलेलं आहे. हे बघा, हे गवत काय जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय ह्या स्टिकचा वापर करायला लागेल ह्याचा. आणि याच्या सहाय्याने आपल्याला जायला लागेल, कारण की गवत खूप जास्त वाढलेलं आहे. आणि बाकी आपल्याला काय सांभाळून जायला लागेल, कारण की एकदम जागा पण ना पूर्ण स्लिपरी आहे, स्लिपरी. आणि आपण फक्त गुफा पाहण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतो. विचार करा भावांनो, असं तुम्ही कधीच करू नका. बाबा याच्या सहाय्याने जायला लागेल. इकडनं जाण्यासाठी रस्ता आहे, पण हा गवत वाढलाय ना, त्याच्यामुळे काय हा रस्ता समजत नाही. हा रस्ता आहे इकडनं. सो बाकी मित्रांनो, तिथून काय इथं परत आलं. बाकी समोरचा प्रवास बघा हा कसा आहे. आणि लोकेशन पहा कशी एकदम डेंजर. हात माझे कापतायत, त्याच्यामुळे काय व्हिडिओ थोडा असा हालतसारखा असेल, कारण की हात कापायला लागलेत माझे. ही पण ही लोकेशन कशी. आणि मी एकटाच आहे, त्याच्यामुळे थोडं घाबरी वाटत आहे. बाकी दुसरं काय नाही. आणि आपले काय असे याच्यापेक्षा तर डेंजर फिरलेलं आहे, पण हा सगळ्यात जास्त टफ वाटतो म्हणा. तिकडे पुढं रस्ता कसा असेल काय माहिती नाही. बाकी आपण खालती किती खाई आहे हे बघा. इकडनं जाताना काय एक गोष्टीची जास्तच काळजी घ्यायला लागेल आपल्याला. एक जागेवरती काही जास्त थांबायला नाही लागेल, कारण वरती काय दगड्या बगड्या पडल्या तर काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय एका जागेवरती ना जास्त थांबायचं नाही मिळत. आणि हळूहळू चालतच राहायचं आपल्याला. Oh my God. भावांनो, हा एक गोष्ट नोटीस करता का? हे पहा इथं पायऱ्या आहेत. हे पहा देवण्यासाठी पायऱ्या आहेत. 1 2 3 इथे 3 पायऱ्या आहेत. हा पहा रस्ता, बघा कसा रस्ता. मित्रांनो, ही जी गुफा सारखी दिसत होती ना, म्हणजे हा लांबून बघला ना तुम्ही, तर हा पूर्ण एक दरवाजा सारखा दिसतो असा. आणि ही गुफा अशी वाटते, म्हणजे लांबून बघल्यावर गुफा टाईप दिसते आणि हा दरवाजा दिसतो. परंतु इथं आलोय तर ही काही गुफा नाही मिळत, फक्त छोटासाच एक रूम सारखा आहे. इथं छोटीशी गुफा टाईप बनलेली आहे आणि हा एवढाच आहे, जास्त ही मोठी काही गुफा नाही मिळत. मला ना एक गोष्टीचा डाऊट वाटतो, म्हणजे आपण इथेपर्यंत आलो गुफेपर्यंत, पण आपल्याला गुफेपर्यंत येताना ना आपल्याला रस्त्यात काय इथं हे बघा ह्या पायऱ्या पाहायला भेटतात. 1 2 3 हे बघा ह्या पायऱ्या आहेत. मग ह्या पायऱ्या इथं कसं काय केल्या असतील? मला वाटतं ना इकडे काय ना काहीतरी रहस्य असेलच ह्या साईडला, त्याच्यासाठी ह्या इथं पायऱ्या पण आहेत ह्या उतरण्यासाठी. नाहीतर इतक्या इथं पायऱ्या कशाला बनवल्या असते, कारण की इथं आपण उतरण्यासाठी तर सारखं आहेच, परंतु इथं पायऱ्या पण आहेत. हे मला थोडं डाऊट सारखं वाटतं. हे पहा हे म्हणजे इथं काय ना काय असेल, किंवा चकमा देण्यासाठी हा फक्त एक रूम सारखा बनवलेला असेल असं वाटतं मला. बाकी इकडे कुठं ना कुठं तरी एक गुफा असेलच ह्या साईडला असं मला वाटतंच. आणि हा फक्त एक म्हणजे हा दिसतो ना, हा चकवा देण्यासारखी म्हणजे बनवलेला असेल काय, असं काहीतरी असेल. बाकी काय रहस्य आहे काय माहिती नाही मला एवढं.
जी आपल्याला गुफा वाटत होती ना ती खास म्हणजे गुफा नाही, म्हणजे दुरून बघलं ना तर असं वाटत का ती एक गुफा होत असेल आणि तिथे ना तो दिसतो ना दरवाजा सारखा, तो असा वाटतो का तो दरवाजा असेल, परंतु तसं काय मिळत नाही. हा छोटासाच एक फक्त गुफा, छोटी गुफा टाईप एकदम आहे, बाकी दुसरं काय नाही. आणि थोडं आपण आता पुढे जाऊन बघूया ह्या साईडला, हा बघा ह्या साईडला, तिकडे जाऊन बघूया नेमकं काय आहे तिकडे. मला ही इथं दिसते का, हे बघा ही दिसते, ती तिथं एक गुफा सारखं वाटते, म्हणजे तिथं असेलच असेल गुफामध्ये एक भुईघर सारखा दिसते एकदम. गुफेच्या चक्करमध्ये काय माझी पॅन्ट पण फाटली, ही ढेलात काय जाम फाटून गेली पॅन्ट. बाकी जाऊ दे. बाकी आपण ना खडक कसा दिसतो एकदम, वरती पण कसा दिसतो एकदम. सो मित्रांनो बाकी आपण गुफा तर बघितली आहे, नेमकी गुफा आहे का काय ती तुम्हाला पण कन्फर्म झालं असेल. बाकी आता काय खालती उतरतो आणि लवकरच बाकी भेटूया नवीन एका असेच एक्सप्लोर ब्लॉगमध्ये, ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत टाटा बाय बाय.